भाजपकडून आतापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते आहे. आशिष शेलार यांना देखील मंत्रिपदासाठी भाजपकडून संधी देण्यात येणार आहे. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहेत. फोन गेलेल्या जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा स्थान देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे. तर मंगलप्रभात, जयकुमार रावला यांना देखील फोन गेलेले आहेत. तर आळेगावचे आमदार अशोक उईके यांना देखील भाजपकडून मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या अतुल सावेंना शपथविधीसाठी फोन केलेला आहे. तर भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना देखील आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्याशिवाय नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोईर हे देखील प्रथमच मंत्री होणार आहे. तर माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे. तर जुन्या मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्थान निश्चित मानलं जाते. नितेश राणे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले हे भाजपाचे मंत्री असतील. यासोबतच जयकुमार रावल, पंकजा मुंडे आणि मंगलप्रभात यांना सुद्धा मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिमंडळात कायम राहतील. त्याशिवाय पंकज भोयर, जयकुमार गोरे आणि मेघना बोर्डीकर यांचाही भाजपकडून समावेश करण्यात आला. याशिवाय अतुल सावे, माधुरी मिसाळ आणि संजय सावकारे हे देखील महायुतीच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील. तर चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक उईके हे देखील मंत्रिमंडळात यांना स्थान देण्यात आले. तर आशिष शेलार, आकाश कुंडकर यांनाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला आहे. तेव्हा भाजपकडून आत्तापर्यंत 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत. दुपारी 4च्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. फडणवीसांसारख्या अभ्यासू नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे.